श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री लक्ष्मीनारायणाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भक्त हो, आज आपण ऐकणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि दिव्य असा विषय पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास महात्म्य. हा महिना असा आहे ज्याला स्वतः भगवान श्री विष्णूंनी आपले नाव दिले. शास्त्रांमध्ये या महिन्याला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या महिन्यात केलेले जप, तप, दान, उपवास, नामस्मरण, गीता पठण आणि भगवंताची भक्ती अनेक जन्मांची पापे नष्ट करते असे पुराणांमध्ये वर्णन आहे. पद्मपुराण, स्कंदपुराण, नारद पुराण आणि भविष्य पुराण यामध्ये अधिक मासाचे महान महात्म्य सांगितले आहे. आजच्या या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली. हा महिना पूर्वी अशुभ का मानला जात होता. भगवान विष्णूंनी या महिन्यात पुरुषोत्तम नाव का दिले. या महिन्यात कोणती पूजा करावी, कोणती कार्ये टाळावीत, दानाचे महत्त्व काय आहे आणि भक्तीने जीवन कसे बदलते. चलात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकूया श्री अधिक मास महात्म्य. प्राचीन काळापासून हिंदू पंचांग हे चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर आधारित आहे. आपल्या धर्मात 2 प्रकारची वर्षे मानली जातात. एक म्हणजे सूर्यवर्ष आणि दुसरे म्हणजे चंद्रवर्ष. सूर्यवर्ष साधारण 365 दिवसांचे असते तर चंद्रवर्ष साधारण 354 दिवसांचे असते. म्हणजे चंद्रवर्ष हे सूर्यवर्षापेक्षाही जवळपास 11 दिवसांनी कमी असते. आता विचार करा, जर दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडत असेल तर काही वर्षांनी हा फरक खूप वाढेल. म्हणून ऋषीमुनींनी अत्यंत सूक्ष्म गणना करून प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला. हा अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास. हा महिना ऋतू आणि कालगणना संतुलित ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आला. परंतु समस्या अशी होती की या महिन्यामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नव्हते. ना विवाह, ना गृहप्रवेश, ना मुंज, ना नवीन व्यवसाय. लोक या महिन्यात अशुभ समजू लागले. त्यामुळे या महिन्याला मलमास असे नाव पडले. मल म्हणजे अशुद्ध किंवा टाकून दिलेले. संपूर्ण जगात हा महिना तिरस्कृत झाला. पुराणांमध्ये सांगितले आहे की सर्वांकडून अपमान सहन करून हा मलमास अत्यंत दुःखी झाला. त्याला वाटू लागले, माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही. माझ्या काळात कोणी शुभकार्य करत नाही. सर्वजण मला अशुभ समजतात. दुःखी होऊन तो प्रथम इंद्रदेवांकडे गेला. त्याने हात जोडून विनंती केली, देवराजा, मला कोणीही मान देत नाही. माझा अपमान होतो आहे. मला कृपा करून आश्रय द्या. परंतु इंद्र म्हणाले, हे मासा, मी तुला मदत करू शकत नाही. त्यानंतर ब्रह्मदेवांकडे गेला. ब्रह्मदेवांनीही त्याला नकार दिला. शेवटी तो भगवान शंकराकडे गेला. पण महादेवांनी सांगितले, हे मासा, तुझ्या दुःखाचा नाश फक्त भगवान विष्णूच करू शकतात. शेवटी अत्यंत दुःखी अवस्थेत तो वैकुंठात गेला. भगवान श्री विष्णूंच्या चरणावर पडून तो रडू लागला. मलमास रडत रडत म्हणाला, प्रभो, माझ्यावर सर्वजण तिरस्कार करतात. मला कोणीही शुभ मानत नाही. माझ्या काळात कोणतेही मांगल्याचे कार्य होत नाही. माझे अस्तित्व व्यर्थ झाले आहे. भगवान श्री विष्णूंना त्या मासाची दया आली. ते प्रेमाने म्हणाले, हे मासा, दुःखी होऊ नकोस. आजपासून मी तुला माझे नाव देतो. मी पुरुषांमध्ये उत्तम आहे म्हणून मला पुरुषोत्तम म्हणतात. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. हे ऐकताच त्या मासाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य या महिन्यात भक्तिभावाने माझी पूजा करेल, दानधर्म करेल, नामस्मरण करेल, त्याला मी विशेष कृपा देईन. त्या दिवसापासून अधिक मास सर्वश्रेष्ठ मानला जाऊ लागला. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की इतर महिन्यांमध्ये केलेल्या पुण्यापेक्षा अधिक मासात केलेले पुण्य अनेक पटीने वाढते. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, भगवद्गीता पठण, विष्णू सहस्त्रनाम, तुळशी पूजन, हरिनाम जप, दीपदान, अन्नदान, उपवास यांना अत्यंत महत्त्व आहे. जो मनुष्य श्रद्धेने हा महिना पाळतो त्याच्या जीवनातील दुःख कमी होतात. घरात सुखसमृद्धी येते. मन शांत होते. कौटुंबिक कलह कमी होतात. आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात. भगवंताची कृपा प्राप्त होते.
अधिक मासामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठावे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ ठेवावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करावी. तुळशीला पाणी अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा. विष्णू सहस्रनाम पठण करावे. गरजूंना अन्नदान करावे. गाय, ब्राह्मण, साधू, संत आणि गरीब लोकांना मदत करावी. या महिन्यात काही गोष्टी टाळाव्यात त्या सांगितल्या आहेत. खोटे बोलणे, इतरांचा अपमान, वादविवाद, राग, मत्सर, मांसाहार, मद्यपान, वाईट विचार या गोष्टी टाळाव्यात. कारण अधिक मास हा आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. फक्त बाह्य पूजा करून उपयोग नाही. मन शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. एका गावात अत्यंत गरीब असा ब्राह्मण राहत होता. तो खूप धार्मिक होता, पण त्याच्याकडे अन्नासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्याची पत्नी अत्यंत सद्गुणी होती. एक दिवस गावात एक संत आले. त्या संतांनी अधिक मासाचे महत्त्व सांगितले. ब्राह्मणाने ठरवले, मी पूर्ण श्रद्धेने पुरुषोत्तम मास पाळेन. तो दररोज उपवास करू लागला. भगवान विष्णूंचे नामस्मरण करू लागला. तुळशी पूजन करू लागला. जरी त्याच्याकडे काही नसले तरी तो रोज एका भुकेल्या माणसाला अन्न देत असे. त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. एक दिवस भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्या घरी आले. त्यांनी भोजन मागितले. घरात फक्त थोडेसे अन्न होते. तरीही त्या गरीब ब्राह्मणाने ते प्रेमाने भगवंतांना अर्पण केले. भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. ते आपल्या दिव्य रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, वत्सा, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. त्या दिवसापासून त्याचे दारिद्र्य दूर झाले. त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आली. अधिक मासामध्ये दानाला अत्यंत मोठे महत्त्व आहे. विशेषतः अन्नदान, वस्त्रदान, जलदान, गोदान, सुवर्णदान, ग्रंथदान ही दाने अत्यंत पुण्यदायी मानली गेली आहेत. शास्त्र सांगते, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण अन्नामुळे प्राण्यांचे जीवन टिकते. जो मनुष्य अधिक मासात भुकेल्यांना अन्न देतो त्याच्यावर भगवान विष्णू विशेष प्रसन्न होतात. अधिक मास म्हणजे फक्त उपवास नव्हे. अधिक मास म्हणजे आत्मपरिवर्तन, मनातील वाईट विचार सोडणे, ईश्वराच्या जवळ जाणे, भक्ती, प्रेम, दया आणि सत्कर्म वाढवणे. भगवंताला फक्त मोठमोठ्या पूजांची आवश्यकता नाही. त्यांना हवे असते निर्मळ मन. जो मनुष्य श्रद्धेने भगवंताचे नाम घेतो त्याच्यावर भगवान सदैव कृपा करतात. भक्तांनो, ही होती पवित्र आणि दिव्य अशी श्री अधिक मास महात्म्य कथा. भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि भक्ती नांदो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णा